चाळीसगावच्या ऐतिहासिक पाऊलखुणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटींच्या स्मृतींना उजाळा, राष्ट्रीय प्रेरणा स्मारक उभारण्याचा निर्धार। चाळीसगाव प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या क्रांतिकारी जीवनात चाळीसगाव शहराला दिलेल्या ऐतिहासिक भेटींच्या स्मृती आजही जनमानसात जिवंत आहेत। या ऐतिहासिक घटनांचे महत्त्व अधोरेखित करत चाळीसगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। मासूम संस्थेचे संचालक अमोल मोरे यांनी या संदर्भात पुढाकार घेतला असून नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाळीसगावमध्ये विविध आंदोलने, सभा आणि सामाजिक कार्यासाठी अनेकदा भेटी दिल्या होत्या। त्या ऐतिहासिक क्षणांचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक चाळीसगाव भेटी 21 जुलै 1924 चाळीसगाव रेल्वे स्टेशनसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जंगी स्वागत करण्यात आले होते। पिंपरखेड तंट्यान वावर संदर्भात ते आले होते। या घटनेला आज 102 वर्षे पूर्ण झाली आहेत। 23 ऑक्टोबर 1929 चाळीसगाव येथे बाबासाहेबांचा तांगा अपघात झाला होता। ही घटना सामाजिक चळवळीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या घटनेला आता 97 वर्षे होत आहेत। 19 जून 1938 अस्पृश्योद्धारक बोर्डिंग येथे डॉक्टर बाबासाहेबांनी प्रेरणादायी भाषण केले होते। या घटनेला 88 वर्षे पूर्ण होत आहेत। 30 डिसेंबर 1938 मकरणपूर येथे मराठवाड्यातील पहिल्या दलित परिषदेला जाण्यासाठी बाबासाहेब चाळीसगाव येथे आले होते। या घटनेलाही 88 वर्षे झाली आहेत। 4 मे 1946 चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना सलामी दिली होती। या घटनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत। 15 नोव्हेंबर 1951 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे उमेदवार टी पवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी बाबासाहेबांनी अहमद ऑइल मिल सध्याचे आमदार कार्यालय येथे जाहीर सभेला संबोधित केले होते। या घटनेला आज 75 वर्षे होत आहेत। या सर्व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या चाळीसगाव शहरात डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढीला मिळावी यासाठी राष्ट्रीय प्रेरणा स्मारक उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत अमोल मोरे यांनी व्यक्त केले आहे। संपादक किसनराव जोरवेकर, ग्रामस्थ लाईव्ह बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव।